फाटक्या तुटक्या जुन्या कपड्यात रमेशराव भीक मागत होते. दादा, कोणीतरी मदत करा, माझ्या बायकोचा अंत्यविधी करायचा आहे. हातात कटोरा घेऊन मंदिराच्या बाहेर मदतीची भीक मागत 65 वर्षाचे रमेशराव सगळ्यांच्या समोर हुंदके देऊन जोरजोरात रडायला लागले आणि स्वतःला दोष द्यायला लागले की कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला एवढं पण लाचार करू नकोस की तो स्वतःची लाचारी समोर, स्वतःच्या डोळ्यासमोर बायकोचा जीव जाताना बघेल. कारण 1 महिन्यापासून आजारी असणाऱ्या बायकोला 2 वेळचं जेवण तर सोडाच, पण साधं औषध पण देऊ शकले नाहीत. रमेशराव पूर्ण दिवस भीक मागत असत आणि जे काही मिळत होते ते सगळं त्यांच्या बायकोला खायला घालत. आजारपणामुळे एक दिवस ती या जगातून निघून गेली. आज तोच दिवस होता. ते संपूर्ण दिवस मंदिरासमोर बायकोच्या अंत्यविधीसाठी भीक मागत होते, पण कोणीही त्यांची मदत केली नाही. बिचारे रमेशराव लागोपाठ 2 दिवस बायकोच्या अंत्यविधीसाठी लोकांकडे भीक मागून पैसे गोळा करत होते. पण कुठल्याही मोठ्या मनाच्या माणसाने त्यांची अवस्था बघितली असती तर त्याचं काळीज फाटलं असतं. रमेशराव भरल्या डोळ्यांनी निघून जात असलेल्या वेळेस बघत होते, तर कधी खिशात असलेल्या पैशांकडे बघत विचार करत होते की एवढ्या पैशाने काय होणार? एवढ्याशा पैशातून मी माझ्या मालतीचा अंत्यविधी कसा पूर्ण करणार? पण वातावरण खराब झालं आहे, मला मालतीजवळ जायलाच पाहिजे असा विचार करत सारखे सारखे मंदिरात जात होते. लोकांच्या समोर हात पसरून भीक मागत आज परत वादळाने आणि पावसाने त्यांना तो दिवस आठवला, जेव्हा जोरात सुटलेल्या वादळात त्यांच्या झोपडीवरचं छत उडून गेलं आणि पावसाचं पाणी आत घुसलं. दोघांना राहण्यासाठी तीच एक झोपडी होती आणि वादळात ती पण उडाली होती. त्यांची नजर खाली गेली. त्यांनी त्यांचं डोकं पकडलं, कारण कागदाखाली झाकून ठेवलेला बिछाना पण भिजून गेला होता आणि बायको आता आजारी पडलेली होती. तिला आतापर्यंत ते पावसात भिजण्यापासून वाचवत होते. निसर्ग त्याचं रौद्र रूप दाखवत होता. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. त्यांनी बिछाण्यातून बायकोला उचललं आणि धावत सुटले, कारण त्यांना आजारी बायकोसाठी एक सुरक्षित जागा पाहिजे होती. ते धावत धावत दवाखान्यात पोहोचले आणि बेंचवर बसले. त्यांची भिकाऱ्यासारखी अवस्था बघून तिथला चौकीदार त्यांना हाकलून द्यायला लागला. तो म्हणाला, इथे काय करत आहेस? ही काही धर्मशाळा नाही, दवाखाना आहे, दवाखाना. चौकीदार त्यांना ओरडत होता. ते ऐकून त्यांना अपमान झाल्यासारखं वाटत होतं, पण ते परिस्थितीने मजबूर होते. पाऊस खूप जोरात पडत होता. रमेशराव हात जोडून म्हणाले, साहेब, आत्तापुरती थोडीशी जागा द्या. मी माझ्या आजारी बायकोला घेऊन असल्या पावसात कुठे जाऊ? त्यावर त्या चौकीदाराने त्यांना धक्का देऊन बाहेर काढलं. त्यांनी हात जोडून विनंती पण केली, फक्त पाऊस बंद होईपर्यंत थांबू द्या. माझ्याजवळ राहायला घर नाही. दादा, असं पावसात आम्हाला बाहेर काढू नका. आम्ही एका कोपऱ्यात पडून राहू. काही वेळाची तर गोष्ट आहे. चौकीदार यावेळी डोळे मोठे करून म्हणाला, अरे, असं तर तुला बघून अजून कितीतरी भिकारी इकडे जमा होतील. जाता का नाही, का दांडकाने फटके देऊ? रमेशराव भरल्या डोळ्यांनी बाहेर पावसाकडे बघायला लागले. परत एक नजर त्या चौकीदारावर टाकली. रमेशरावांनी नाईलाजाने पाऊल बाहेर काढण्यासाठी उचलले, पण तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या दांडाला पकडून मागे खेचलं आणि खूप मोठा आवाज त्या वरांड्यात घुमला. प्रमोद, तुझ्या घरात कोणी म्हातारी माणसं नाहीत का? तुझे वडील असते तर त्यांच्यासोबत पण तू असंच केलं असतंस का? कोणी तुझ्यासोबत असं केलं तर तुला कसं वाटेल? चौकीदार प्रमोद समोर चेअरमॅन साहेबांना बघून घाबरला आणि म्हणाला, साहेब, इकडे अशा लोकांना येण्यास मनाई आहे. मग मला पण ओरडा खावा लागतो. हळू आवाजात मान खाली घालून म्हणाला. मग चेअरमॅन साहेब थोडे नरमले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही इकडे बसा. मी तुमच्यासाठी चहा पाठवून देतो. तुम्ही भिजला आहात. गरम चहा पिल्यावर तुम्हाला बरं वाटेल. तसंही हा प्रमोद त्याचं कामच करत होता, पण दवाखान्यात दया भेटणार नाही तर मग कुठे भेटणार? त्यांचं बोलणं ऐकून रमेशरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते परत त्यांच्या केबिनमध्ये गेले. मग रमेशरावांनी त्यांच्या बायकोला एका बाजूला बेंचवर झोपवलं. चेअरमन साहेबांनी चहा पाठवून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आजारी बायकोला उठवून बसवलं आणि चहा हातात देत म्हणाले, मालती, चहा पिऊन घे. त्यांनी हाताने सहारा देऊन त्यांना बसवलं आणि चहा पाजायला लागले. जरी ते औषध नसलं तरी गरम चहा होता. औषधाचं काम करत होता. कमीत कमी पिण्यासाठी भेटला तरी. नाहीतर जेवायला भाकरीचा एक तुकडा पण नशिबात नव्हता. मालती म्हणाली, अहो, ऐकलं का?
मला तर तुमची खूप काळजी वाटत आहे. आणि तसंही माझी तब्येत बरी नाही. माहीत नाही कधी या जगातून तुम्हाला सोडून जाईन. रमेशराव म्हणाले, असं नको बोलू गं मालती. तुला काही होणार नाही. तू जशी आहेस कमीत कमी माझ्या समोर तरी आहेस. तुझ्याशिवाय मी काय करू? माझा कोण सहारा आहे? मालती विवळत म्हणाली, अहो या शरीराचा काही भरोसा नाही. कधी मातीत मिसळून जाईल. माझं फक्त एक ऐका. तुम्ही आपल्या मुलाजवळ मोहनजवळ जावा. म्हणजे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. रमेशराव जोरात रागात म्हणाले, खबरदार तू तिथे जाण्याचं बोललीस तरी. तुला काय वाटतं की तो माझी सेवा करेल, काळजी घेईल? हा तोच मुलगा आहे ज्याने आपल्या दोघांना म्हाताऱ्यांना घरातून धक्के मारून हाकलून दिलं होतं. आता त्याच्याजवळ जाऊन 2 वेळेच्या खाण्यासाठी माझा आत्मसन्मान विकणार नाही आणि नही त्याची जीवजोरी करणार आहे. रमेशराव आणि मालती त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते, जो या शहरात राहत होता. बायको आणि मुलं पण होती, पण जन्मता ते आई वडील ओझं वाटायला लागले होते. जेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना घरातून बाहेर हाकलून दिलं होतं, तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी एका झोपेची सोय केली होती आणि त्यालाच त्यांचं घर बनवलं होतं. थंडी, उन्हाळा आणि पावसाळा सगळं त्यातच काढत होते. मालती अगोदरपासूनच आजारी होत्या आणि त्यांना वेळेवर जेवण, औषध न मिळाल्यामुळे आणि रस्त्याच्या कडेला राहिल्यामुळे ते जास्तच आजारी पडल्या होत्या. औषध आणि जेवण खूप आवश्यक होतं, पण पैसे नव्हते. त्यांना मंदिराच्या बाहेर नाईलाजाने भीक मागायला लागली. त्यातून थोडीफार गुजारणा होत होती. मालती सारखी सारखी म्हणायची, असू द्या हो, चला आपण तिकडे जाऊया. मी असं तुम्हाला नाही बघू शकत. माझ्यानंतर तुमचं काय होणार काय माहीत. तरी पण रमेशराव त्यांचं काहीच ऐकत नव्हते, कारण त्यांना स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने जगायचं होतं. हेच बोलत होते तोपर्यंत पाऊस थांबला. मग त्या चेअरमन साहेबांनी त्यांना औषध घेऊन दिलं. त्यानंतर ते बायकोला घेऊन तिथून निघून गेले. मग सुकलेली जागा बघून त्यांनी त्यांची झोपडी उभी केली, पण पावसाने सगळा बिछाना भिजलेला होता. त्यावर झोपलेली मालती या जगातून निघून गेली. रमेशराव बायकोचा चेहरा हातात घेऊन मालती मालती ओरडत राहिले. रस्त्याच्या कडेला पडलेला मालतीच्या देहावर रडायला कोणीच नव्हतं. उलट त्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या मुलाला या गोष्टीची खबर पण नव्हती. त्यांना वाटलं लवकर जाऊन त्याला हे सांगावं, म्हणून ते पटकन उठले आणि मुलाकडे गेले. घराच्या बाहेरूनच त्यांच्या मुलाला आवाज दिला, पण चौकीदाराने आत जाऊ दिलं नाही. मग त्याने फोन करून आत सांगितलं. त्यांचा मुलगा घरातून बाहेर आला. मोहन रागात वॉचमनला म्हणाला, या भिकाऱ्यासाठी वेळ नाही माझ्याकडे. या म्हाताऱ्यासाठी बोलवलं आहेस का तू? हे ऐकून त्याचे वडील रडत म्हणाले, तुझी आई या जगातून निघून गेली. पण तो रागात ओरडत म्हणाला, मग मी काय करू? रस्त्यावर रोज कितीतरी भिकारी मरून पडतात, म्हणून काय मी सगळ्यांचा अंतिम संस्कार करणार का? तुला पैसे पाहिजे आहेत ना, हे घे. असं म्हणून त्यांच्या मुलाने 1-1 रुपयाचे नाणे त्यांच्यावर फेकले आणि वॉचमनला म्हणाला, हाकलून दे या म्हाताऱ्याला. पाहुणे येणार आहेत. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याची पार्टी ठेवली आहे घरात. त्याच्यासारखी अजून 2-4 येऊन उभी राहिली तर आमची इज्जत धुळेला मिळून जाईल. रमेशरावांच्या मनात नसताना पण त्यांनी ते 1-1 नाणी उचलून तिथून जायला लागले. पण आज जाताना त्यांचा आत्मा खूप रडत होता. त्यांना जोरात ओरडत रडायचं होतं, पण त्यांच्या रडण्याने कुणाला काहीच फरक पडणार नव्हता. जर आपलं रक्ताचंच नाणं खोटं असेल तर जगाला दोष देऊन काहीच फायदा नव्हता. ते त्यांच्या विचारातून बाहेर आले आणि वादळात पळत बायकोकडे गेले. कसे तरी ते बायकोजवळ पोहोचले. असं वाटत होतं की मेल्यानंतर पण त्यांची बायको मालती त्यांचीच वाट बघत होती. कसं तरी आणलेल्या पैशातून एका हातगाडीची व्यवस्था केली आणि तिथून एकटेच बायकोला घेऊन स्मशानात गेले आणि रडत तिथल्या माणसाला अंत्यविधीसाठी भीक मागितली आणि बायकोचा मृतदेह घेऊन कितीतरी तास तिथेच बसले. मग तिथले नियोजन करणाऱ्यांनी परवानगी दिली आणि त्यांचा अंतिम संस्कार केला. मग रमेशरावांनी भीक मागून बायकोच्या नावाची भाकरी कुत्र्याला चारली. त्यांच्या आत लागलेली आग कुणीच समजू शकत नव्हतं. ते बायकोच्या चितेजवळ बसून हंबरडा फोडून जोरात रडत होते आणि त्यांच्या नशिबाला दोष देत म्हणाले, तिचा मुलगा एवढा श्रीमंत आहे, आज त्याच्या आईचा अंतिम संस्कार एका अनाथासारखा केला आहे. त्यांची बायको गेल्यानंतर त्यांना त्या झोपडीकडे बघून बायकोची आठवण यायची.
लोकांच्या आठवणी घराशी जोडलेल्या असतात, पण यांच्या आठवणी त्या झोपडीशी जोडल्या होत्या. मालती आणि रमेशराव यांच्या शेवटच्या आठवणी त्या झोपडीशी जोडल्या होत्या. त्या झोपडीत बायकोच्या आठवणीत 2 दिवस उपाशी तसेच पडून राहिले. बायकोसोबत त्यांची तहान भूक पण मेली होती. त्यांच्या डोळ्यातून झरझर पाणी यायला लागलं. डोळे बंद केले आणि त्यांच्या डोक्यात भूतकाळातल्या आठवणींचं काहोर माजलं. त्यांचं एक छोटंसं सुखी आणि आनंदी कुटुंब होतं. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा विषय घरात काढला. मोहन मध्येच म्हणाला, पप्पा, मला दुसरीकडे कुठे लग्न करायचं नाही. मी एक मुलगी पसंत केली आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही एकदा तिला भेटून घ्या. तिच्या घरी जाऊन आमचं लग्न ठरवून या. मोहनने खिशातून फोन काढून त्या मुलीचा फोटो आईबाबांना दाखवला. मालतीला मुलगी बघताच आवडली. किती सुंदर मुलगी आहे. मोहनची पसंत एकदम छान आहे. रमेशराव नुसता फोटो बघून लग्नासाठी तयार नव्हते. त्यांना मुलीच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करायची होती, ज्यासाठी मोहन तयार झाला. मालती घरात सून येणार म्हणून खूप आनंदात होत्या. मुलाच्या लग्नाची खूप स्वप्न बघितली होती, पण मुलीच्या घरी गेल्यावर त्या मुलीचा आलिशान बंगला बघून त्यांना आत जायची हिंमत होत नव्हती. त्यांना वाटलं की त्याच्या मुलाच्या मनात बहुतेक लालच आली आहे. मोहनचं मन राखण्यासाठी ते आत गेले आणि त्या मुलीच्या घरातल्या लोकांशी बोलणी केली. एवढ्या मोठ्या घरातल्या मुलीसोबत त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न करायचं मनात नव्हतं. मुलीच्या घरातल्या लोकांनी मोहनच्या आईबाबांना काहीच किंमत दिली नाही आणि सगळा वेळ मोहनशी बोलत होते. त्या दोघांचा खूप अपमान झाला होता, पण मुलासाठी ते तिथेच बसून होते. घरी आल्यावर त्यांनी या लग्नासाठी नकार दिला आणि म्हणाले, आपला आणि त्यांचं काही मेळ बसत नाही. तू त्या मुलीला विसरून जा. कुठे ते लोक आणि कुठे आपण. ताटमानेने चालणंच चांगलं असतं. पण मोहनच्या डोळ्यावर श्रीमंतीची पट्टी पडली होती. तो म्हणाला, पप्पा, काय झालं? ते पैसेवाले आहेत म्हणून? मुलगी तर चांगली आहे. रमेशराव म्हणाले, अरे मोहन, ती मुलगी आपल्यासारख्यांच्या घरात कधीच राहणार नाही. तिचं राहणीमान, रुबाब, तिची स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती तू कधीच पूर्ण करू शकत नाहीस, कारण तुझी कमाई तेवढी नाही. तिच्या घरातल्यांचे उपकार तरी किती घेणार? मोहन म्हणाला, म्हणून काय झालं पप्पा? सगळे मुलीकडचे त्यांच्या मुलींना खूप काही देतातच की. ती घेऊन आली म्हणून काय झालं? उलट माझ्यासाठी चांगलंच आहे आणि तुमची पण स्वप्न पूर्ण होतील. काहीच कमी राहणार नाही. मोहन असं बोलला ते ऐकून रमेशराव त्याच्या तोंडाकडे बघतच राहिले. मग ते मोठ्या आवाजात गरजत म्हणाले, हेच संस्कार केले आहेत का आम्ही? विश्वास नाही बसत की तू आमचा मुलगा आहेस. असं म्हणत त्यांनी हात उचलला. त्यांच्या बायकोने त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या, असं करू नका. तरुण मुलगा आहे. त्याच्यावर कोणी हात उचलतं का? शांत व्हा. त्याच्या आवडीची मुलगी आहे. त्याची पसंत आहे. आपण नाही म्हणणारे कोण आहोत? जे होत आहे ते चांगलंच आहे. रमेशरावांना घेऊन मालती खोलीत गेली आणि म्हणाली, हे बघा, जास्त जोर जबरदस्ती केली तर तो आपल्यापासून लांब जाईल आणि लग्न तर तो तिच्याशीच करेल. त्यापेक्षा जसं पण आहे मुलगा तर आपल्याजवळ राहील. बायकोचं बोलणं त्यांना योग्य वाटलं आणि त्यांनी त्यांचा राग गिळला. काही दिवसांनी त्या दोघांचं लग्न झालं. मुलगी खूप सारे दागदागिने, पैसे, महागातली गाडी की तिच्यासोबत घेऊन घरी आली. मोहन फक्त त्याच्या बायकोच्या नेहाच्या मागे पुढे फिरत असायचा. पूर्ण दिवस फक्त मौज मजा मस्ती करत असायचे आणि बाहेरच खातपीत असायचे. एक दिवस मालतीने देवाला जाण्यासाठी जिद्द केली तर मन मारून मोहनने होकार दिला. जसं रमेशराव आणि मालती गाडीत जाऊन बसले तशी नेहा जोरात ओरडली आणि म्हणाली, माझं काही स्टेटस आहे का नाही? ह्या भिकाऱ्यांना कुठे जायचं आहे ते रिक्षाने जायला सांग. एवढ्या महाग गाडीत बसायची लायकी तरी आहे का यांची? सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू पटकन खाली उतरली आणि सासरे खाली उतरून काहीतरी बोलण्याच्या हेतूने समोर आले. त्यांच्या मुलाला मोहनला म्हणाले, बेटा, हाच दिवस बघायचा बाकी राहिला होता. तुझे आई बाबा आता भिकारी झाले आहेत. असं म्हणत डोळ्यात पाणी घेऊन ते घरात माघारी आले. पण मोहनला जरासुद्धा फरक पडला नाही. मालती त्यांच्या जवळ बसून डोळे पुसत राहिली, पण मनात असून पण त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हते. त्यांच्या स्वाभिमानाला खूप मोठा धक्का लागला होता.
पण मुलाने पाण्यात पडलेल्या माशीसारखं बाहेर उचलून फेकलं होतं. नवीन आलेली सून रोज त्यांना वाईट घालून पाडून गरीब असल्याची टोमणे मारत असायची. पण मोहनला काहीच वाटत नव्हतं. त्याचा आत्मसन्मान मेला होता. तो पैशाच्या हव्यासापोटी आंधळा झाला होता. रोज रोज नेहाच्या घरून भरभरून सामान येत होतं. ते बघून मोहनचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या सासू सासऱ्यांना नेहाने जणू घरातले नोकरच बनवलं होतं. तिच्या श्रीमंत मैत्रिणींसमोर त्यांना वाईट बोलायची, नोकर असल्यासारखी वागवत असायची. दोघांनी साठी ओलांडली होती, त्यामुळे शरीरात ताकद नव्हती. पण नेहाला याचं काही देणं घेणंच नव्हतं. ती फक्त त्यांच्यावर हुकूम चालवून स्वतः महाराणीसारखी बसत होती. एक दिवस त्या दोघांवर आभाळच कोसळलं. त्यांच्या हातातून एक ग्लास खाली पडून फुटला. नेहा रागात ओरडत म्हणाली, अरे, हा काचेचा ग्लास कसा काय फुटला? एवढा महाग ग्लास वापरायची लायकी तरी आहे का? माझ्या घरून आलेल्या महाग वस्तू तोडत आहात? एका ग्लासची किंमत 1000 रुपये आहे. ती कोण देणार? बोल म्हातारे, कोण देणार? असं म्हणत नेहाने तिच्या सासूचे केस पकडले. तिचे सासरे तिच्या हातातून बायकोचे केस सोडवत म्हणाले, सुनबाई, हा ग्लास तिच्याकडून नाही, माझ्या हातून फुटला आहे. हे ऐकून नेहा अजूनच रागावली आणि म्हणाली, अच्छा, म्हणजे हा ग्लास म्हातारीचा नाही तर ह्या म्हाताऱ्याच्या हातून फुटलेला आहे. मला त्याची चांगलीच खबर घ्यायला पाहिजे. नेहाने मागचं पुढचं काहीच बघितलं नाही आणि वायपरने पाठीवर जोरात मारायला सुरुवात केली. मालतीने वायपर जोरात पकडून ठेवला आणि म्हणाली, सुनबाई, काहीतरी लाज ठेव. सासरे आहेत तुझे. तू यांना माझ्यासमोर कशी काय मारू शकतेस? नेहा टाळी वाजवत जोरात म्हणाली, वा वा, एकाला शिक्षा केली की दुसरा वाचवायला येतो. म्हातारे, लायला मजनू आहात दोघं. एवढं तर मोहन पण माझ्यावर प्रेम करत नाही. तिची सासू लगेच म्हणाली, हो, कारण तो तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशांवर प्रेम करतो. ही गोष्ट नेहाला खूप जबरदस्त लागली. तिने लगेच मोहनला फोन केला आणि त्याला ऑफिसमधून घरी बोलावून घेतलं. मोहन घरी आल्यावर त्याने विचारलं की आज काय झालं आहे? नेहा झटक्यात म्हणाली, मग ऐक, तुझी आई म्हणते की तुझं माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम आहे. मोहन हे ऐकून दचकला आणि आईला म्हणाला, आई, तू हे काय बकवास करत आहेस? काय काय माझ्याबद्दल फालतू बोलून हिचे कान भरवण्याचा प्रयत्न करत आहेस? शांत बसून 2 वेळचं खाऊ शकत नाही का तुम्ही, जे आता माझ्या आयुष्यात विष कालवत आहात? यावेळी त्याची आई गप्प बसली नाही आणि म्हणाली, मी खोटं काहीच बोलत नाही, हेच खरं आहे. बोल, लग्नाच्या अगोदर तू हिच्या पैशाबद्दल बोलला नव्हतास का? आता आपले दिवस बदलतील हे तूच बोलला होतास ना? हे ऐकून मोहनच्या पायाखालून जमीनच सरकली. त्याने नेहाकडे बघितले, जी त्याच्याकडे लाल मोठे डोळे करून रागात त्याच्याकडेच बघत होती. मोहनची जीभ जड झाली होती. तो अडखळत म्हणाला, नेहा, हे माझे शब्द नाहीत, हे यांचे शब्द आहेत. पहिले तर आनंदाने नाचत होते की श्रीमंत घरातली सून येणार, आता आपण ऐश करायची. तू त्यांना मौजमजा करून दिली नाहीस म्हणून सगळं खापर माझ्यावर फोडत आहेत. मोहनने सगळ्या गोष्टींचा आरोप त्याच्या आई वडिलांवर घातला. त्याचा खोटेपणा बायकोसमोर येत आहे हे दिसल्यावर त्याच्या आई बाबांना अपराधी बनवलं आणि ते दोघे फक्त जे होत आहे ते उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. त्याचे वडील हे सगळं ऐकून गरजत रागात म्हणाले, चूक झाली जे तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्माला घातलं. त्याच्यापेक्षा वांजोटे राहिलो असतो तर बरं झालं असतं. मी तर या श्रीमंत पोरीशी लग्नासाठी नकोच म्हणत होतो. मी अगोदरच म्हणालो होतो की आपल्याला शांतीत जगू देणार नाही. तिच्या पैशाचा धाक दाखवून आपलं जगणं मुश्किल करून ठेवणार. आणि बघ, जेव्हापासून या घरात सून बनवून आले आहे तेव्हापासून हेच करत आहे. एक ग्लास फुटला तर किंमत सांगत आहे तुझी बायको. नेहाचा राग डोक्यात गेला आणि ती मोहनला म्हणाली, मोहन, तुझं जर भलं व्हावं असं वाटत असेल तर या म्हातारीला या घरातून आत्ताच्या आत्ता हाकलून दे. हे लोक माझ्या लग्नाच्या विरोधात होते, त्यामुळे मला यांच्यासोबत राहायचं नाही. मोहनला काहीच फरक पडला नाही आणि तो लगेच म्हणाला, आई पप्पा, आत्ताच्या आत्ता घरातून निघून जा आणि नाही गेलात तर धक्के मारून घराच्या बाहेर काढेन. माझ्या घरात खोटं बोलून आग लावलीत, पण
आता तमाशा नाही बघू देणार, जावा घरातून, असं म्हणत त्यांचं सामान बांधलं आणि रात्रीच्या वेळी धक्के मारत घरातून बाहेरचा रस्ता दाखवला. रमेशराव म्हणाले, अरे मोहन, आम्ही तुला लहानाचा मोठा हा दिवस बघण्यासाठीच मोठं केलं नव्हतं. तू हिच्या पायात आम्हाला बेघर करत आहेस. ज्या घरातून बाहेर काढत आहेस त्या घरासाठी मी पैसे दिले आहेत. मोहन म्हणाला, या घराशिवाय मला दिलंच काय आहे? काही पैसे देऊन उपकार केल्याचं आव आणत आहात. तुम्हाला लाज वाटत नाही? या म्हाताऱ्या वयात पैसे कुठे घेऊन जाणार आहात? एक पाय मसनात आहे. आता राहिलेलं आयुष्य घालवा बाहेर कुठेतरी आणि परत तोंड दाखवायला माघारी येऊ नका. कधी रस्त्यात भेटला तर ओळखणार पण नाही तुम्हाला. हे शब्द त्या दोघांच्या काळजावर दगडासारखे पडले होते. त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबायचे नावच घेत नव्हतं. बाहेर कडाक्याची थंडी आणि अंधारात दोघं एकमेकांचा हात पकडून रस्त्यावर चालत जात होते. दोघं एका चादरीत चालत एका बागेच्या बाहेरच्या बेंचवर जाऊन बसले. खूप थंडी पडली होती. दोघं एकमेकांना चिटकून बसून कुडकडत ते अख्खी रात्र तशीच काढली. सकाळ झाली तशी दोघं जागे झाले. लोकांचा आवाज ऐकून ते तिथून निघून रस्त्यावर आले. दुसरं कोणाला तरी झोपे घालताना बघून त्यांना काहीतरी सुचलं. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पैशातून झोपडीसाठी लागणाऱ्या वस्तू गोळा केल्या आणि आता तो रस्ता त्यांचं घर बनलं होतं. अतिक्रमणवाल्यांनी तिथून हाकलून दिल्यानंतर त्यांनी तिथलं सामान उचललं आणि दुसरीकडे त्यांची झोपडी उभी केली. मालतीताई सारख्या आजारी राहायला लागल्या होत्या. रमेशराव कुठल्याही मंदिरात खायला वाटताना बघितलं की तिथे जाऊन खायला घेऊन यायचे आणि असेच दिवस पुढे जात होते. कुणीतरी भीक दिली म्हणून तेव्हापासून भीक मागायला सुरुवात केली. मन खूप तडफडत होतं, पण बायकोची काळजी पण घ्यायची होती. त्यामुळे भीक मागायला पण लाज वाटत नव्हती. त्यांच्या बायकोने त्या झोपडीतच जीव सोडला, पण मुलगा शेवटचा खांदा द्यायला पण आला नाही. सगळं असं वाटत होतं जणू कालचीच गोष्ट आहे. त्यांचे डोळे अजून पण वाहत होते. अडचणी कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या आणि आयुष्य न जाणे किती मोठं होतं. एक एक दिवस सरता सरत नव्हता. ते अचानक स्वप्नातून जागे झाल्यासारखे झाले. डोळे उघडले. त्यांना बायको गेल्यानंतर 2 दिवसांनी शुद्ध आली. बघितलं तर बाकीचं सगळं सामान पावसाच्या पाण्यात वाहून गेलं होतं. उरलेल्या सामानात काही भांडी, कपडे आणि एक बॅग होती. मालतीचा फोटो पहिलाच उचलला होता, त्यामुळे तो वाहून गेला नव्हता. सकाळ झाली आणि त्यांनी त्यांचं उरलेलं सामान उचललं आणि भरल्या डोळ्यांनी त्यांच्या उजाडलेल्या संसाराकडे बघायला लागले. या जागेला सोडून जाण्याचं मन होत नव्हतं, कारण इथे त्यांच्या बायकोने त्यांच्या कुशीत जीव सोडला होता. त्यांना अजून असंच वाटत होतं की इथे त्यांची बायको त्या झोपडीत आहे. इथं राहिलो तर बायकोच्या आठवणी सतावत राहणार. त्यामुळे थोड्या वेळाने ते तिथून निघून गेले. पुढे गेल्यावर त्यांना काहीतरी आठवलं. मग ते त्यांचं सामान घेऊन तिथं गेले. ही कोर्टाच्या बाहेरची जागा होती. तिथे एका बाजूला लोक राहत होते. त्यांना मोकळी जागा मिळाली. त्यांनी त्यांची झोपडी तिथे उभी केली. इथे खूप लोक येत होते आणि खाण्यापिण्याची पण खूप दुकानं होती. त्यांनी काहीतरी करण्याचा विचार केला, पण भीती वाटत होती की इथून कोणी हाकलून तर देणार नाही ना. रमेशरावांनी भीक मागून काही पैसे गोळा केले आणि चहा बनवण्यासाठी लागणारं सामान घेतलं. पहिले तर सगळे पैसे मालतीच्या औषधांवर खर्च होत होते, पण आता फक्त स्वतःसाठी खर्च करायचा होता. पहिले तर त्यांचा चहा कोणच पित नव्हतं. मग काही मोठ्या मनाची माणसं त्यांच्याजवळ चहा पिण्यासाठी यायला लागली. काम चांगलं चालायला लागलं आणि भीक मागायचं काम बंद झालं. झोपडीच्या जागेवर आता मोठमोठी 2 शेड उभी केली होती आणि बसण्यासाठी टेबल खुर्ची पण मांडल्या होत्या. वाढत्या इन्कममुळे त्यांचं काम करण्याचा उत्साह पण वाढत होता. एक दिवस कोर्टात मेन गेटच्या बाहेर कसला तरी आवाज यायला लागला. खूप लोक गोळा झाले होते. रमेशराव त्यावेळी चहा बनवण्यात व्यस्त होते, त्यामुळे त्यांना बघायची संधी मिळाली नाही की काय झालं आहे. जवळ बसलेले लोक बोलत होते, यार, आजकाल लग्न काही काळानंतर तमाशा बनून जातो. बघ ना, नवरा बायको कोर्टापर्यंत येऊन कुत्र्या मांजरासारखे भांडत आहेत. माहीत नाही कोण आहेत, पण आपलं तर मनोरंजन झालं ना.
आता दोघे एकमेकांविरुद्ध केस करतील आणि बायको स्त्री आहे म्हणून जिंकेल. आणि बिचारा नवरा. रमेशरावांना या बोलण्याचा काहीच अर्थ समजला नव्हता. घरातील भांडणं अशी चव्हाट्यावर आली की तमाशा बनतो आणि लोक त्याची मजा घेत असतात. न जाणे कोण बिचारे टेन्शनमध्ये आहेत. ते 2 तासानंतर सगळं काम संपून बसलेच होते की परत तिकडून आवाज यायला लागला. ते बघण्याच्या हेतूने तिकडे गेले आणि जाऊन बघून हैराण झाले. त्यांचे डोळे मोठे झाले. ते त्या लोकांच्या गर्दीत लपून बघण्याचा प्रयत्न करायला लागले, कारण भांडणारे दुसरे कोणी नसून त्यांचाच मुलगा आणि सून होते. नेहा ओरडत म्हणत होती, बघून घेईन तुला. माझ्या पैशांसाठी मला फसवून लग्न केलंस माझ्याशी. मी पण तुझ्या प्रेमात आंधळे झाले होते, त्यामुळे बघू शकले नाही. आणि आजपर्यंत माझ्या घरातले तुझ्यासारख्या भिकाऱ्याला पैसे देत होते. कामचोर कुठला, सगळा दिवस घरात बसून फुकटचं खात असतोस. माझ्या घरातल्यांच्या तुकड्यांवर जगणारा कुत्रा आहेस तू. जो स्वतःच्या आईबापाचा नाही झाला तो माझा काय होणार. समोर उभा असलेला मोहन हात जोडून विनंती करत होता की असं सगळ्यांसमोर तोंड सांभाळून बोल. पण तो तेच भोगत होता जे त्यानं पेरलं होतं. जर त्याने अगोदरच नेहाला सोडलं असतं किंवा आईबापांचं बोलणं ऐकलं असतं तर आज हा दिवस बघायला लागला नसता. नेहा कितीही चुकीची वागली असेल, पण आज ती खरं बोलत होती. पण मोहन प्रत्येक वेळी चुकीचाच होता आणि आज तो त्या चुकीची शिक्षा भोगत होता. नेहा सगळ्यांसमोर त्याचा अपमान करत होती. मोहन तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता. ऐकत नाही म्हणल्यावर मोहन म्हणाला, चल कुठेतरी बसून बोलूया. एकदा माझं ऐकून घे. सारखी सारखी विनंती केल्यावर नेहा तयार झाली. पण यावेळी कुठल्याही दुकानात बसायला जागा नव्हती. मग दोघांना रमेशरावांच्या दुकानात बसायला मोकळी जागा मिळाली. ते तिथे येऊन पोहोचले. ते लांब उभे राहून बघत होते, पण त्यांच्यात जवळ जाण्याची हिंमत नव्हती. पण त्यांच्या दुकानात अजून काही लोक चहा पिण्यासाठी आले आणि त्यांना शोधायला लागले. आता रमेशराव स्वतःला थांबवू शकत नव्हते, कारण हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता. त्यामुळे त्यांची पावले आपोआप तिकडे चालायला लागली. मोहनने त्यांना मागूनच बघितलं आणि म्हणाला, 2 चहा इथे पण आणा. त्यांनी ऐकलं होतं आणि सगळ्यांसाठी चहा बनवायला लागले. मोहनचं बोलणं त्यांना ऐकू येत होतं. तो हात जोडून कळवळत म्हणत होता की नेहा, मिळून काहीतरी मार्ग काढूया. मी काही ना काही काम तर जरूर करेन, पण असं सोडून जाऊ नकोस. या कोर्ट कचेरीच्या भानगडीत आपलं आणि आपल्या पोरांचं आयुष्य बर्बाद होतील. तेवढ्यात रमेशराव चहा घेऊन तिथं आले आणि जसा त्यांनी टेबलवर चहा ठेवला तशी नेहाची नजर त्यांच्यावर पडली आणि नेहा हैराण होऊन त्यांना बघायला लागली. तिने तिच्या सासऱ्यांना ओळखलं होतं. मोहनने बघितलं की नेहाचं लक्ष त्याच्या बोलण्यावर नसून दुसरीकडेच आहे. त्याने तिकडे बघितलं तसं खुर्चीतून उठून उभा राहिला. पप्पा, पप्पा तुम्ही? मोहन आश्चर्यचकित होऊन म्हणाला. नेहा उठून उभी राहिली आणि म्हणाली, तुझ्यापेक्षा चांगला तर तुझा बाप आहे मोहन. कमीत कमी चहा बनवून तरी तो पैसे कमवत आहे. एकुलत्या एका मुलाच्या भरोश्यावर तर जगत नाही, कष्ट करून खात आहे. त्यांना तर काही समजत नव्हतं की काय बोलावं. मुलगा तर चुकीचा होता, पण नेहा आज बरोबर होती. पण नेहाने जे त्या दोघांसोबत केलं होतं ते विसरण्यासारखं नव्हतं. तिच्याचमुळे ते त्या परिस्थितीत पोहोचले होते. मोहनला काहीच कळत नव्हतं की आता काय करावं. समोर तोच बाप उभा होता ज्याने लग्नाच्या अगोदर भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून सावध केलं होतं. पण पैशाच्या हव्यासात असलेला मोहन समजून घ्यायला तयारच नव्हता. नेहा सासऱ्याला बघून उभी राहिली होती. मोहनने मान खाली घातली होती आणि गप्प उभा होता. त्याला काहीच कळत नव्हतं की पहिले कुणाची माफी मागू. नेहा म्हणाली, काय विचार करत आहेस? माफी मागायची आहे तर तुझ्या वडिलांची माग. त्यांनी माझ्यासमोर कितीतरी वेळा समजावलं होतं आणि मेहनतीने कष्टाने कमवायला सांगत होते. त्यावेळी तू टाळत होतास. मी पण त्यांच्या विरोधात होते, जे तुझी चूक बघू शकले नाही. मी श्रीमंत घरातून आलेली होते, पण बिनकामाचा नवरा मला कधीच नको होता. माझी चूक झाली की तुझी प्रत्येक स्वप्न मी माझ्या माहेरच्या पैशातून पूर्ण करत राहिले.
पण मला माहीत नव्हतं की मी संतुष्ट तुझ्या कमाईच्या पैशातून होणार आहे. समाजात मान वर करून चालायचं होतं, पण तुझी बायको बनून लाजेने माझी मान खाली गेली. कारण आता प्रत्येकजणच तुला बिनकामाचा समजत आहे. बायकोच्या पैशावर ऐश करणारा नवरा. नेहाचे शब्द अजूनच तिखट होत चालले होते. मोहनला सहन होत नव्हतं, पण आता काहीच उपयोग नव्हता. आई वडील पहिलेच लांब झाले होते आणि बायको पण सोडून चालली होती. यावेळी नेहाच्या बोलण्याचा परिणाम होत होता आणि त्याने केलेल्या गोष्टीचा पश्चाताप पण होत होता. त्याचे वडील तिथून निघाले तर त्याने पटकन त्यांचे पाय पकडले. त्यांनी त्याला बाजूला केलं आणि पुढे जाऊ लागले. मोहन म्हणाला, पप्पा प्लीज मला माफ करा. हे ऐकून त्याचे वडील म्हणाले, तुझी आई तुझ्यामुळे या जगातून मला कायमची सोडून गेली. आज तर माझ्याकडे पोट भरण्यासाठी माझं चहाचं दुकान आहे. कालपर्यंत मी भीक मागत होतो तेव्हा कुठे होतास? जेव्हा तुझ्या या आजारपणात तडफडून मरून गेली तेव्हा कुठे होतास? माझं घर उजाडणाऱ्याचं घर तरी कसं काय वाचू शकतं? श्राप खूप वाईट गोष्ट आहे, जो मी एवढा दुःखी असून पण कधीच तुला नाही दिला. पण देवाला जरूर वाईट वाटत असतं आणि तो सगळ्यांचा बरोबर हिशोब करतो. त्याचे वडील हे बोलताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकले नाहीत. नेहाला पण तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. ती पुढे आली आणि माफी मागायला लागली. बाबा मला माफ करा. तुमच्यासोबत जे काही झालं त्यात मी बरोबरीने भागीदार होते आणि आता मला समजलं आहे की माझं नातं तुटण्याचं कारण काय आहे. तुम्हाला दुःख देऊन आम्ही कसेच काही सुखात राहू शकतो? हे आमच्या कर्माचंच फळ मिळत आहे. तिचे सासरे म्हणाले, तुला तर मी तरी पण माफ करू शकतो, पण ज्याला मी स्वतः संस्कार दिले होते आणि त्याने त्याचे तुकडे तुकडे केले आणि जरी मी त्याला माफ केलं तरी त्याची आई त्याला कशी माफ करेल? मोहन मान खाली घालून उभा राहून डोळे पुसत होता. त्याचे वडील म्हणाले, त्या दिवशी तू तुझ्या आईला खांदा द्यायला जरी आला असतास तरी पण मी त्याला माफ केलं असतं. ती बिचारी आजारपणात मरून गेली. तिला खांदा द्यायला पण कोणीच नव्हतं. तिचा अंतिम संस्कारासाठी पण स्मशानात भीक मागायला लागली. असं म्हणत ते बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले. कारण एवढ्या दुःखात पायातली ताकद संपत चालली होती. मोहनने त्यांच्या पायावर त्यांचं डोकं ठेवून हुंदके देत रडायला लागला. त्याने केलेल्या चुकांचा पश्चाताप आता डोळ्यातून पाणी बनून बाहेर येत होता. पण आता एवढं होऊन गेल्यावर माफी मिळणं मुश्किल होतं. त्याचे वडील म्हणाले, मी तुझ्यासाठी आता काहीच करू शकत नाही. जर मी तुला माफ केलं तर माझ्या वयाचे जे लोक आहेत ते मला कधीच माफ करणार नाहीत. आता मी तुला कधीच माफ करू शकत नाही. मोहन वडिलांच्या समोर हात जोडून विनंती करत होता, पप्पा मला वाचवा. या कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये मी बर्बाद होईन. पप्पा मला पश्चाताप करण्याची एक संधी द्या, नाहीतर मी जिवंतपणे मरून जाईन. आईचा आत्मा मला सुखाने राहू देणार नाही. आणि जर मी आता तुम्हाला एकट्याला सोडले? त्याचे वडील म्हणाले, हे तर आता कधीच शक्य नाही की मी तुझ्यासोबत येईन. पश्चाताप करायचंच आहे तर दोघे एकमेकांसोबत राहा आणि प्रामाणिकपणे नाते सांभाळा. नेहा म्हणाली, अजिबात नाही. मी या माणसासोबत एक क्षण पण नाही राहू शकत. याची लायकी नाही माझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत राहायची. मला घटस्फोट पाहिजे. मोहनने तिच्यासमोर हात जोडले, पण ती तयार झाली नाही आणि काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या अगोदर मोहन जी नोकरी करत होता ती नेहाच्या पैशामुळे कधीच सोडली होती आणि घर पण नेहाला पोटगीच्या रूपात मिळालं. आता मोहनजवळ दारोदारी भटकण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. शेवटी थकून फिरून वडिलांच्या पायात येऊन हंबरदा फोडत रडायला लागला आणि म्हणाला, पप्पा तुम्ही खरं बोलत होतात. एक दिवस मला खूप पश्चाताप होईल. प्लीज पप्पा मला तुमच्याजवळ ठेवून घ्या. मी कुठे जाणार आता? त्याचे वडील ऐकणार थोडीच होते. ते म्हणाले, आता मला पण शांती हवी आहे. माझी तुझ्याविषयी काहीच तक्रार नाही. तू जा इथून. मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि हो, उद्या जरी मी मेलो तरी माझ्या मृतदेहाला हात लावायला येऊ नकोस. असं म्हणत त्यांनी तोंड फिरवलं
आता त्याला कळून चुकलं होतं की पैशांसाठी बनवलेली नाती कधीच मजबूत होत नाहीत. आता रमेशरावांच्या जीवनात शांती होती, पण काळजावर झालेल्या जखमांना औषध अजून मिळालं नव्हतं, जे त्यांच्या बायकोसोबतच गेलं होतं. त्यामुळे त्यांनी एकटं राहणंच योग्य समजलं आणि त्यांच्या कामाला लागले. आज मोहन दारोदारी भटकत आहे. काल जेव्हा पैशांसाठी त्याने त्याच्या आईवडिलांना सोडलं होतं आणि आज त्याच पैशावाल्या बायकोने त्याला सोडलं होतं. पैसा प्रत्येक गोष्टीचा उपाय नाही होऊ शकत. माहीत आहे, प्रत्येक वस्तूसाठी पैसा पाहिजे, पण नाती प्रेमाने आपलेपणाने टिकवता येतात, ज्याला पैशाने कधीच खरेदी करता येत नाहीत.